नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भूरूपी म्हणजे काय आणि भूरूपांचे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. जमिनीची उंची आणि उतारातील फरकामुळे जमिनीचे जे वेगवेगळे आकार तयार होतात त्यांना भूरूपे असे म्हणतात. भूरूपांचे 11 प्रकार पुढीलप्रमाणे. मैदान, कमी उंचीच्या सपाट जमिनीच्या भागास मैदान असे म्हणतात. दुसरा प्रकार टेकडी, आसपासच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेला जमिनीचा भाग म्हणजे टेकडी होय. तिसरा प्रकार डोंगर, टेकडीपेक्षा जास्त उंच व अधिक उतार असलेल्या भागास डोंगर म्हणतात. चौथा प्रकार डोंगर रांग, दूरवर सलग पसरलेल्या डोंगराला डोंगर रांग म्हणतात. पाचवा प्रकार पठार, सभोवतालच्या प्रदेशापेक्षा अधिक उंचीचा व माथ्याचा भाग सपाट असलेल्या भूरूपास पठार असे म्हणतात. पठारास सर्व बाजूंनी उतार असतो. सहावा प्रकार पर्वत, डोंगरापेक्षा अधिक उंची व अधिक उतार असलेल्या जमिनीच्या भागाला पर्वत असे म्हणतात. सातवा प्रकार घाट, डोंगर किंवा पर्वतातील ओलांडण्यास अवघड असलेला भाग म्हणजे घाट. यातून पलीकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता हा घाट रस्ता होय. आठवा प्रकार खिंड, दोन डोंगर किंवा दोन पर्वतांच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागाला खिंड असे म्हणतात. नववा प्रकार शिखर, डोंगराचा किंवा पर्वताचा माथ्याकडे निमुळता होत गेलेला भाग म्हणजे शिखर होय. दहावा प्रकार दरी, डोंगर किंवा पर्वतांमध्ये लांबवर पसरलेल्या खोलगट भागास दरी असे म्हणतात. आणि 11वा प्रकार बेट, सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भाग म्हणजे बेट होय. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.